येस. नमस्कार मित्रमंडळीनो. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सर्वात प्रथम ही दिवाळी तुम्हाला सर्वांना अतिशय आनंदाची, सुखाची, भरभराटीची आणि कोरोनामुक्तीची जावो अशी आशा व्यक्त करतो. आपले साता समुद्रापलीकडचे मित्र विनोद कुलकर्णी यांनी यूट्यूब चॅनल आपल्यासाठी चालू केली आहे आणि आपले दुसरे मित्र विलास बोरस हे सध्या आपल्या इथून हे सगळं हँडल करतायत. तर त्यांनी मला विनंती केली होती की काहीतरी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपल्या मित्रांसाठी सादर कर. तर त्याच अनुषंगाने मी एक छोटीशी कथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, जी आपण ऐकूया आता. अगदी लहानशी छोटीशी कथा आहे. कथेचं नाव आहे झूम बराबर झूम. कथा सुरू होते अशीच की सकाळचे 10 वाजले होते. उमा नुकतीच ऑफिसला जायला बाहेर पडली होती. तिची बँक बाजूलाच असल्यामुळे तिला लॉकडाऊनमध्ये पण रोजच जावे लागत असे. शरीरची ऑनलाईन शाळा चालू होती. मी मात्र आठवड्यातून 3 दिवस ऑफिसला जात होतो. माझे कामच असे होते की ते ऑनलाईन करणं शक्य नव्हतं. तसं मला कम्प्युटरचा गंधही नाही आहे, त्यामुळे ऑनलाईन करणं काही शक्य नाही आहे. मोबाईल देखील आत्ता शिकले मी. पण तीच तर कथा सांगतो मी तुम्हाला, ऐका आता कोणी काय होतं ते. टेबलावरती वाचण्यासाठी पेपर पसरून हातातल्या चहाचा पहिला घोट घेणार एवढ्यात अरे बाबा उठ ना, फोन घे ना असा आवाज आला. ही शरीव म्हणजे ना महा इब्लीस काठी आहे. बापाच्या फोनला कोणी असा रिंगटोन कधी लावतो का? पांड्या काय चाललंय, दिनाचा फोन होता. आता देशपांडे का दुसरा काही अपभ्रंश होऊ शकत नाही, पण म्हणून पांड्या म्हणायचं, दिस इज टू मच. अरे चहा पितो यार. मी चहा आणि तोंडावर आलेली शिवी घेऊन एकदम म्हटलं. अरे यार खूप बोर झाले, एकदा भेटूया का? संजय विजय पण विचारत होते. या कोरोनाच्या काळात बघा आहेस ना? अरे त्यात काय, मास्क लावून येऊ आणि 2 मीटर अंतर ठेवू. तशी पण आपल्यात कोणाला लक्षणं नाहीच कसली ना. आपण सर्व अँटीसेप्टिक आहोत. या दिनाचे इंग्रजी म्हणजे आघात आहे. अरे तुला हे सिम्टमॅटिक म्हणायचं आहे का? तेच तर म्हणालो ना मी. हे बघ, उगाच रिस्क नको. त्यापेक्षा आपण झूम कॉल करूया. म्हणजे मोबाईलवरती व्हिडिओ कॉल करूया. तो कसा करतात? सोपा आहे, मी तुम्हाला शिकवतो. मग मी दिन्याला झूम कॉल कसा करायचा ते समजावलं. इतरही 4 मित्रांना लिंक पाठवून दिली. संध्याकाळी यथासांग आमची झूम मीट पार पडली. तू अगदी टेक्नोसावी झाला आहे, सगळ्या मित्रांकडून मला उगाचच ऐकून माझी कॉलर टाईप झाली. पण खरी गोष्ट फक्त मलाच माहिती आहे, तीच तर आता मी तुम्हाला सांगणार आहे. पण कृपा करून मला यातलं काही सांगू नका, नाहीतर इज्जतचा फालुदा होईल. सगळेला फालुद्याचं पाणी देऊन गप्प बसवलं आहे सध्या तरी. तर त्याचं झालं असं की माझा ऑफ होता. मग ऑफिसला गेली होती आणि शर्यू मला म्हणाली, बाबा आज तुम्हाला टीचरने भेटायला बोलवलं आहे. अगं कोरोना आहे ना बाहेर, मग मी टीचरला भेटणार कसा? अरे बाबा वेडा आहेस का रे? अरे ऑनलाईन भेटायचं आहे. हल्लीच्या मुलांना ना बाबाला वेडा वेडा म्हणावं एकदम नॉर्मल झालेलं आहे. बाबा म्हणजे त्यांचा मित्र आहे, त्यामुळे त्याला वेडा गाडो काही म्हणू शकतात. ठीक आहे ऑनलाईन भेटायचं, पण हे बघ मला काय ऑनलाईन वगैरे समजत नाही. काय माहिती आहे ना, मी इतर सगळ्यांना थापा मारू शकतो, पण शर्यू समोर नाही. बया 5वीतच आहे पण महाहुशार आहे. बाबा डोंट वरी, मी शिकवते तुला. खरं तर मी आईलाच सांगितलं होतं, पण तिला वेळ नाही म्हणून ती म्हणाली बाबाला सांग. बरं ठीक आहे, किती वाजता मीटिंग आहे? आत्ता 11:30 वाजता आहे. ओके. ऑनलाईन शाळेतही मुलांना युनिफॉर्म घालून टॅबसमोर बसावं लागतं. मी आपला सुट्टी असून देखील ऑफिसचे कपडे घालून आलो. बरोबर 11:30 वाजता अशोकने माझ्या हातात टॅब दिला. स्क्रीनवरती टीचर दिसत होती, पण ती डोकं वर पाय खाली करून का बसली आहे ते मला काही समजेना. शगुन काही न बोलता मी उलटा धरलेला टॅब सगळं केला. पण त्यात मी पूर्ण स्क्रीनवर आणि टीचर पोस्टाच्या स्टॅम्प एवढीच दिसत होती. परत शगुने चिमटीत पकडून खेचल्यावर टीचर मोठी झाली. एकंदरीत वस्तू चांगली होती. मला आमच्या शाळेची आठवण झाली. अशा टीचर जर आम्हाला ठेवा मिळाल्या असत्या तर कधी शाळा सोडली नसती आम्ही. जरा सावरून बसलो आणि वेगळं होत असलेल्या केसांवरनं हात ठेवला.
या सगळ्या गडबडीत स्क्रीनवरती कुठेतरी माझा हात लागला आणि टीचर परत गायब झाली. शरूने स्क्रीनवरती काहीतरी केलं आणि टीचरला परत जागेवरती आणलं. गुड मॉर्निंग मिस्टर देशपांडे, मी आसावरी जोशी, मिस शर्वीची क्लास टीचर. गुड मॉर्निंग असं म्हणून मी तिचं गुड मॉर्निंग परत केलं. परंतु मी काय बोलतोय हे तिला होते ऐकू जात नसावं. ती प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघत होती. शर्वीने म्यूट बटन अनम्यूट केलं. या सगळ्या कसरतीत मला घाम फुटला नसता तरच नव्हतं. पुढील 5 मिनिटे आसावरी मॅडम स्वतःच बोलत होते. शर्वीचा अभ्यास कसा व्यवस्थित चालू आहे, प्रगती कशी चांगली आहे, पण क्लास चालू असताना मध्ये मध्ये टॅबवरती यूट्यूब व्हिडिओ पाहते अशी त्यांची तक्रार होती. पुढील 3 महिने ऑनलाईन शाळा अशीच चालू राहील असे सांगून मला 3 महिन्याची 25,000 रुपये फी एवढी शाळेच्या अकाउंटमध्ये भरायला सांगितली. 5 मिनिटात मीटिंग संपली. मी फक्त गुड मॉर्निंग आणि थँक्यू एवढे 2च शब्द म्हटलं ते मला आठवते. मीटिंग नंतर मी शर्वीला समोर बसवून ऑनलाईन मीटिंग झूमवरती कशी करतात ते समजून घेतलं. शिवाय मोबाईलवरती यूट्यूब व्हिडिओ कसे बघायचे तेही शिकून घेतलं. बिचारीचा अभ्यासाचा अर्धा तास मात्र फुकट गेला. पण तिला मी सांगितलं की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. त्यामुळे तिने मला सगळं काही शिकवलं. नंतर माझ्याकडून खंडणी म्हणून वसूल करायला मात्र ती काही विसरली नाही. आता झूम मीटिंगमध्ये मी तज्ज्ञ झालो आहे. तुम्हाला कधी काही अडलं तर मला विचारा आणि मला नाही जमलं तर शर्व आहेच मदतीला ना. धन्यवाद.